काय रे, कुणी दिसत का नगरवासी? ना सत्तू टक देऊ नसीत मी, पण नाही चिटपाकरूई निरोपास हम हुप्पेसी विचारित ना अजून कोणी ना. ऋषीपशी सावतर म्हणित तू अतेच थांब, मी तातोची अनुमती घेत आणि सरी सरी येऊन तूच घेऊन जात राजवाड्यात. इतका विश्वास तीस तर अजून निरोप नाही येत. नक्कीच काही ना काहीतरी गडबड असेल. सत्तू सत्तू सत्तू, हा ते काही निरोप ना जांबू, पर तुम्ही पार भिंतीपाशी जाऊन येत. काही निरोप काही खून ना सत्तू. अरे आम्हाची हुंबा अशा परिणा आम्ही सारीकडे शोधित, पुण्याचे पुकारे घालीत, एका सैनिकासही विचारित, पण राजकन्याकडून काहीच निरोप ना सत्तू. हा सत्तू, मग हुंब चिंता काय कारण असेल तेही काही कळे ना. ती आजारी असीत काय की अजून माझ्याबद्दल बोललीच नाही तातोसी. की तिचे तातो ना म्हणित. ना ना ना, लग्नाची हुंब तयारी करीत असत ते, आणि आणि वाजत गाजत निरोप येत. निरोप नाही येत त्याची कारण काही असेल, पण साऊ तिचं वचन ना तोडीत. सत्तू, नगरातील लोकांची मन आम्हाशी ना कळी. हे सारे मज अजून नास आहे. एक पर अजून वाट पाहित मी, नाहीतर थेट जाईन राजवाड्यात आणि घेऊन येत साऊसी. सत्तू, तुझे शोभा ना देत सत्तू. तू असा थेट निरोपाशिवाय जात तर तुझं रानटी म्हणत ते. हा, तुझ कुलाचार ना रीत ना असं काहीतरी बोल लावीत तुझ. ते काही ना जाणीत मी. मग साऊची हुंब चिंता मनी असं वाटीत की ती नक्कीच काही ना काहीतरी संकटात असेल. सावित्री, हा अगं बाई, बरं नाही वाटत आहे का तुला? की आता विवाह होऊन सासरी जाणार म्हणून व्याकुळ झालीयस? अगं प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतोच, प्रत्येकालाच सासरी जावं लागतं. पण बघ, एकदा विवाह होऊन सासरी गेली म्हणजे तिथेच रमशील, मग आमची आठवण सुद्धा येणार नाही तुला. हे बघ, तुझ्यासाठी सुंदर विवाह वस्त्र आणि आभूषणं आणली. तुला वेगळी वधू वस्त्र आणि आभूषणं हवी आहेत का? सांग, तसं मी व्यवस्था करते. आज सगळं काही तुझ्या मनासारखं व्हायला हवं. आज या राजवाड्यातला तुझा अखेरचा दिवस आहे ना. पुरवून घे तुझे लाड. सांग मला काय हवंय. तुम्ही इथून निघून जावं इतकीच इच्छा आहे माझी. हरकत नाही, पण ही वधू वस्त्र परिधान करून लवकर बाहेर ये. विवाहाची घटिका जवळ येते आणि वरपक्षाची सगळी मंडळी आली आहेत. सगळे तुझीच वाट पाहतात. लवकर तयार हो आणि ये. क्षमा मातुश्री, परंतु मी येणार नाही, आणि ही वधू वस्त्र परिधान करून तर नाहीच नाही. म्हणजे काय बोलतेस तू? तुम्ही जे ऐकलं तेच. हवं तर परत सांगते, मी येणार नाही, आणि ही वधू वस्त्र परिधान करून तर नाहीच नाही. हे बघ सावित्री, तुला असं नाही करता येणार. विवाहाची सगळी तयारी झालेली आहे आणि परंतु मला हा विवाह करायचाच नाहीये. तुझा होकार किंवा नकार विचारलाच नाहीये. हा विवाह होणारच आहे. तुला फक्त ही सुंदर वधू वस्त्र परिधान करून विवाह वेदीवर यायचंय. समजलं? हेच करायचं होतं तर स्वयंवराचा घाट कशाला घातला? निवड तुझी असेल असं का सांगितलं? माझ्या विवाहाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मीच घेणार. का व्यर्थ चर्चा आणि तर्क लढवून वेळ वाया घालवतेय? तुला या आधीच स्पष्टपणे सांगितलं गेलंय की हा निर्णय राज्याच्या हितासाठी घेतला गेलाय. वरपक्ष तुझी वाट पाहतोय. लग्न घटिका जवळ येते, चटकन तयार हो. साऊ, अगं तुझ्या सुखासाठी आणि हितासाठीच चालू आहे सगळं. पुरे झालं हे नाटक.
हे सगळं कशासाठी चालू आहे हे ठाऊक आहे मला. सत्तेच्या लोभापायी चाललंय हे सगळं. दुर्दैवाने राजमाता आणि तुम्हाला नाती नकोय, फक्त सत्ता हवी आहे. आणि त्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतात हे कळलंय आता मला. काय बोलतेस तू? भानावर आहेस का? भानावर तर मी नेहमीच होते, फक्त चांगुलपणापोटी आणि सभ्यतेपोटी गप्प होते. पण आज या सगळ्याचाच कडेलोट झाला. मला विवाह वेदीवर नाही तर बलिवेदीवर चढवलं जात आहे. माझ्या तात्याची कोमल मनस्थिती आणि त्याच्या नाजूक तब्येतीचा फायदा घेऊन त्याच्या मनावरही भ्रमाचं जाळं टाकताय तुम्ही. पुरे झाली तुझी बडबड. जे सांगतेय ते मुकाट्याने कर. नाही करणार मी. आजपर्यंत खूप सहन केलं, ओठ मिटून ठेवले होते, मात्र आज सगळा संयम सुटलाय. तुझ्या कपट्याच्या आगीत मी माझ्या आयुष्याचा बळी देणार नाही. तू आई तर कधीच नव्हतीस माझी, पण महाराणी म्हणून आपली कर्तव्य किंवा जबाबदारी कधीच पार पाडली नाहीस. कुणाला उलटून बोलतेस तू? सावत्र असले तरी आई आहे मी. पुरे झाला तुझा दांभिकपणा. इतकं स्पष्ट बोलते तरी भोंगीपणा संपत नाहीये तुझं. हे राज्य लुबाडण्यासाठीच तू विवाह केलास. लहानपणापासून माझा तिरस्कार करत आलीस. माया तर सोड, पण मी तुझ्या मार्गातून दूर व्हावं म्हणून नाना प्रकार केलेस तू. तातोचं आणि माझं प्रेम पाहवलं नाही तुला कधी. दुर्मिळ फुल आणण्यासाठी वनात जाऊ नका असं निक्षून सांगत होते मी, पण तू मात्र त्या फुलांचा ताटवाच आण हे सांगून त्यांना रानात धाडलंस. त्यांच्यावरच्या हल्ल्यामागे तुझाच हात होता अशी शंका घ्यायलाही जागा आहे. ताता जेव्हा अंथरुणाला खेळला होता त्यावेळेला तू कशी आणि किती अवहेलना केलीस हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा माझ्या हिताच्या आणि कल्याणाच्या गोष्टी तू करू नकोस. मी हा विवाह करणार नाही. तुला काय वाटलं, मांजर डोळे मिटून दूध पितं म्हणजे ते कोणाला दिसत नाही? मला तुझं खरं रूप अनेक वेळा स्पष्ट दिसलंय, पण केवळ आई म्हणून तुझा मान राखण्यासाठी मी गप्प राहिले. पण आज मी तुझ्या कपट्याला बळी पडणार नाही. झालं? क्षणभर धरून चाल की तुझे हे काही सगळं बोललीस ते सगळं खरंय, पण नीट लक्षात ठेव, या विवाहाला तुझ्या पित्याची मान्यता आहे. ते जातीनं सगळ्या तयारीकडे लक्ष ठेवून ये. तू एक वेळ मला नकार देशील, पण त्यांचं तर ऐकावंच लागेल तुला. तेव्हा तूच तुझी नाटकं बंद कर आणि पटकन तयार हो. सगळे बाहेर वाट पाहतात, तेव्हा हा विवाह करण्यापासून गत्यंतर नाहीये तुला. तू कितीही प्रयत्न केलास तरी आज या बेडीमध्ये तू अडकणार आहेस जन्मभरासाठी. लवकर तयार. असा कसा ताता तयार झाला? काय जादू केली असेल हिने त्याच्या मनावर? पण नाही, ताता किती म्हणाला तरी मी नाही तयार होऊ शकत या विवाहासाठी. मनाने मी कधीच सत्यवानाची झाले आहे, आणि आता विधिवत विवाहासाठी सत्यवान आणि त्याचे आई वडील आतुरतेने माझी वाट बघत असतील. खोप्या सरी सरी हात चाली राण्या खोपी अशी रंगीव राजवाडा फिका पडी. आणि तू अंगण सारवीत ना हुप्या, तू चोपून देत राहण्या. मग मी चौकोन करून रांगोळी काढीत. हुम्मा हुम्मा शमीमायो. सून आहे तर हुंब लगबग तुमची. हुम्मा हुम्मा, पण सून कोणाच्या लाडाची होत, सासूच्या की ससुऱ्याच्या? ससुऱ्याच्या. नाना सासूच्या. शमीमायो, तीच जाऊन तर हुंब दिवस लोटले, पण तीचकडून काहीच निरोप ना. हुम्म राजकन्या ती. राजा निरोप पाठवीत तर येत सरी सरी. म्हणूनच चिंता वाटी, निरोप येत का नाही येत. नाना निरोप तर येतच, सावित्री माझी सून होतच. इच्छा तर साऱ्यांचीच असीत, पण मुलगी राणा बाहेरची, नगरातली, त्यातून राजकन्या. तूच तर ठाव की नगरातली लोक घातकी, त्यांच्यावरी कसा विश्वास ठेवी.
का न विश्वास करी? सावित्री अथे 3 दिस 3 राती पाण्यात उभी राहत प्रेमाची परीक्षा देत. घातकी असीत तर कशासी तुके कष्ट करीत. आणि रानातून नेत तरी काय? तिच्या पायाशी धनाच्या राशी असीत तरी ती सत्तूसाठी धावत येत. विशेष तर हे वाटी की ती सत्तूच ना म्हणी की चल नगरात चल राजवाड्यात, तर ती ते सारं सोडून अथे येत. प्रेम खरी. शंका नको राण्या, आपण स्वागत करीत तिचं. हा हा आपण स्वागत करीत. परत ती येत तेव्हा हुंब दिस लोटले. मज सांगी राजवाड्यातील गादीगिर्दी सोडीत ती पंचपक्वानांची ताट लोटीत. कशासीन अथे दरबारच्या सय्यसीनी जाया की कंदमुळ खाण्यास? ना 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 भ्रम असीत. मी सांगीत ती तर ना येत. तिचा तातो हुंब राजा तो का सोडीस आपल्या लेकीसी सुखातून काट्या कुट्यात? काय बोलीत तू? हुम्मा रीत ही जगाची. मी छाती ठोकून सांगीत. तिचा तातो तिची लगीन गाठ तुझ्या कोणाशी तरी बांधीत. आई मला मला वरमाला दे, मला वरमाला दे आणि सावित्रीला पण दे. अगं दे ना लवकर, मला लवकर विवाह करायचा आहे. काय चालवलंय हे? संग्राम, किती वेळा सांगितलं तुला जास्त बोलायचं नाही. विवाह झाला ना की जे काय बोलायचं ते बोल. विवाह झाला की मी राजा होणार ना? आईने सांगितलंय मला तसं. हो 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 हो, पण अजून वेळ आहे त्याला. म्हणजे आत्ताचे महाराज स्वर्गवासी झाले ना की मगच तू राजा होणार. पण आता घाई अजिबात करू नकोस. अरे सगळं आता आपलंच आहे. तू फक्त गप्प राहा. अमात्य प्रणाम महाराज. हा अमात्य म्हणून अखेरचा प्रणाम महाराज. यापुढे आपण व्याही होणार. मुलांकडच्यांना जास्त मान. तुमची मुलगी आमच्याकडे दिली जाणार. त्यामुळे यापुढे मी वाकणार नाही. संग्राम, महाराजांना नमस्कार कर. तू आता त्यांचा जावई होणार आहेस. जावई नमस्कार. सुखीरा. अमात्य महाराज, काय हे? हा अशा उड्या का मारतोय? हे आपलं हा काय प्रकार आहे? संग्राम, बोल ना, बोल. अरे महाराज तुला काहीतरी विचारतायत ना? मी नाही बोलणार. राजा होईपर्यंत गप्प बस असं तुम्हीच सांगितलंय ना मला. काय काय बोलतोय हा? तुम्ही स्वर्गवासी झालात ना की मग मी राजा होणार आहे. तोपर्यंत मी गप्प बसणार. गप्प गप्प. याला याला तुम्ही आमच्या गळ्यात बांधत होतात? नाही महाराज. नाही 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 महाराज, तो गंमत करतोय. तुम्हीच गंमत करत बसा. महाराज, अरे अरे काय केलंस तू? त्यातलं नव्हता करून ठेवलं. सोडा त्याला. हे साहित्य विवाहवेदीपाशी नेऊन ठेव. हो ठेवते. मी काय म्हणतो राजमाता, त्या मानाने हा विवाह सोहळा बराच किरकोळ पद्धतीने होतोय असं नाही वाटत तुम्हाला? अहो म्हणजे राजकन्याचा विवाह आहे, तो कसा संपूर्ण सप्ताहावर गाजत वाजत व्हायला हवा. तुम्हाला वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा मिळतीये ना? मग गप्पा बसा. राज्याच्या वारसाचा विवाह नाहीये हा. राजपुत्र असता तर उडवून दिला असता थाट.
पण नकोशा झालेल्या कन्येची बोळवण करायला कशाला हवाय थाटमाट? कधी एकदा हा विवाह होतोय आणि ती नतद्रष्ट कन्या इथून जातीये असं झालंय आम्हाला. म्हणूनच हा तातडीचा मुहूर्त. गरज नाहीये मुहूर्ताची. रद्द करा विवाह. काय झालं महाराज? सावित्रीने काही विपरीत केलं का? नाही, केवळ तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही अमात्य पुत्राची पारख न करता या विवाहाला होकार दिला. तो एक मूर्ख मुलगा आहे हे ठाऊक नव्हतं आम्हाला. हा मुलगा सावित्रीसाठी लायक नाहीये, त्याची कुवतच नाहीये हे स्पष्ट झालंय नुकतंच. मग कसा होऊ देणार आम्ही हा विवाह? केवळ सावित्रीनं त्या अरण्यातल्या युवकाची निवड करू नये म्हणून? आम्हाला हे पटलेलं नाहीये. हा विवाह होणे नाही. अश्वपती, महाराज तुमच्या मुलीचा विवाह होईपर्यंत तुम्ही तुमच्या दालनातच बसून राहायचं. तिथून बाहेर पडायचं नाही. फक्त कन्यादानाच्या वेळी बाहेर यायचं. समजलं? उत्तम केलं. मात्र आता घाई करायला हवी. सावित्रीनं अजून काही घोळ घालण्याआधी विवाह विधींना सुरुवात करायला हवी. कुठे चाललेला तू सत्तू? जात मी नगरासी. अद्याप निरोप नाही सावित्रीकडीला, म्हणजे नक्कीच ती घोर संकटात असेल. मला तीच चिंता वाटी माय. जात मी तीच सोडवाया. अखेरीस राजकन्या ती. रानपुत्रासी ना देत तिचे माता पिता. विरोध करीत. तुझी चिंता खरी असेल, पण एकटा ना जा तू. जांबू कंदुसी घेऊन जा. कुठे नगरातील जात तू? कासीन इतका उतावीळ होत. शोभना दईते येत निरोप राजवाडे असेल तेव्हाच जात तू. तू आपला मान ना राखीत तर ते पालापाचुला ना समजित. पण पगलू ना होत असा नगरातील मुलीसाठी, त्यात ती राजकन्या. काय भरोसा? नगरातील लोक हुंब घातकी. तू ना जाईत तेच निरोपाशिवाय. साऱ्यांशी एकाच मापाने तोलीत पुत्य काका. 3 दिस 3 राती तळ्यात उभी राहत ती पोर. तर तुम्हासी तिच्या वेरी शंका. रोज पंचपक्वान खात ती. मऊ गादी वेरी झोपीत. दास दासी तिच्या वेरी चौरी ढालीत. तरी ते सगळं सोडून येत ती माझ्याकडे. माझा ठाव ठिकाणा ना ठाऊकी, तरी घोर अनोळखी रानात येत ती एकटी. ना भ्यायली काट्या कुट्यांशी, ना डोंगर कपाऱ्यासी. तिच्या हृदयातील प्रेम खरी. ती ना फसवीत मज. उलट ज्या बिटक्यासी आपला मानिला, ज्या कपटीसी पोटी घालीत त्याचा जीव वाचविला, त्यानं केला घात. साऱ्यांच्या मनी शंका भरिली तरी सावित्री ना फिरली मागे. आणि आता ती संकटात असेल तर मी इथे बसून राहीत? ना ना. पण काय संकट असेल ते ना ठाऊकी. संकट. तोकू हा तर साऊचा लाडका पक्षी असेल. सावू संकट. सावू संकट. बोल बोल, काय संकट असेल? लग्न लग्न सावू लग्न. हा, माझ्याशी लग्न असेल साऊचं. नाही नाही तुझ्याशी नाही. नाही नाही तुझ्याशी नाही. मग कुणाशी? काय जबरदस्ती लावितात तिचा विवाह? जबरदस्ती जबरदस्ती. जबरदस्ती कुणाशी? कुणाची कुणाशी? अरे पगलू, बोल, कुणाशी विवाह लावीत? पगलू पगलू अमात्य पुत्र. अमात्य पुत्र. काय? पगलू पगलू अमात्य पुत्र. अमात्य पुत्राशी लावीत जबरदस्ती तिचं लग्न?
हे जाणीत की तिचं प्रेम माझ्यावर असेल तरी प्रेम तुझ्यावरी, प्रेम तुझ्यावरी. धाव धाव सावू, प्राण सोडीत, प्राण सोडीत. ना हुर्र!